काय बाई आज लय अंग दुखतंय. आज इतकं अंग दुखू राहिलं. एखाद्याला चोळणार बाबाला फोन लावते. फोन आहे चोळणार बाबा चोळणार बाबा. हे सापाटा चोळा बाबा. फोन उचला ना बाई रिंग तर जाती. उचल हॅलो हॅलो चोळे बाबा का? हा अहो मी तर सीमा बोलते. हा हे माझ्या घरी चुरल्यासारखं झालं. आज लय अंग दुखू राहिलं माझं. हा का हा तर थोडी मशाज करायची. आता लग्न कार्य झाले ना हा तर लय असं थकवा जाणवतोय नुसता. तू का लय नाचते काय ना लग्नात? नाचले लग्नात मग वरात लग्न हळद. हा मग त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला. मग तुम्ही येता का माझ्या घरी? येऊ ना कुठे यायचं? इथंच ना गावातच यायचंय. तुमच्या वरच्या गावातच राहते मी. तर आज अंगले कसकस करतोय. थोडं चोळून तरी द्या. काय नाव तुझं? सीमा. सीमा. हा ठीक तुमची आहे फी किती होईल? ठीक आहे आता तुमचा आजार पाहून आज नॉर्मल आहे. मी तशी चालती फिरती. पण हे नाचले कुठले लग्न तर थोडं अंग भरून आलेले. अंगले दुखू राहिलं. बाई तुझा गॅप पाहावं लागेल किती काय कसं. कसला गॅप? माझी मनक्याचा गॅप पडतो अहो मला मनक्यात गॅप बीप नाही हो. तुम्ही वेगळंच काही समजू राहिली. हा का? हा मला मशाज करायची पूर्ण अंगाची बॉडीची. चालेल येतो हा मग तुम्ही या लवकर. हो येतो. हा या चालेल. बाई बाबा तर वेगळीच मशाज लावू राहिला. बाबा काय नाही मनक्यात गॅप. बाबा मनक्यात गॅप नाही. शरीराचा गॅप पडत आलाय. लवकर ये. पहिले त्रास होतो. कधी येतो बाबा काय माहिती. असं बाई आज काम वाई ना. काय बाबा पसारा काढून जाय रे. कधी तो चोळाता बाबा येतो काय नो बाई. काम नाही राहिलं आज माझं. काय तमाशा आहे. तुम्हीच आहे का? हा बाबा चोळ बाबा आवाज द्यायचा ना. मीच आहे ना. घाबरला का तुम्ही? गावाला तुम्ही डायरेक्ट आले ना. एवढं काय घाबरायसारखं? मग तुम्ही डायरेक्ट आले वचकवू राहिले मला. चला मी तुम्हाला विचारलं कोण पेशंट आहे? अहो मग आवाज द्यायची पद्धत आहे. जरा तोंडाने आवाज देत जा ना. बोलू तोंड दुखा सुटले. मी आता ना खुनानच काम करतो जास्त. खुनाने पण मग आवाज येते. दरवाजा वाजवायचा. दरवाजा उघडच होता ना. कोण पेशंट आहे? मीच आहे. तुम्हीच आहे का? हा. अच्छा ते आज काय झालं लग्नात नाचून आले ना काल रात्री. आज शरीर असं भरलं झालं. जड झालं नुसतं दुखू राहिलं. तर म्हटलं थोडी मशाज करून घ्यावा. तुला मोकळा करायचं मोकळा. हा मोकळं. तर थोडी म्हणजे चोळून घ्यावा अंग. मग तुम्हाला बोलायला त्याचं तुम्ही अर्ध मला मारलं. नाही अर्ध कुठं मारले? मग हो बाई बघ मला वाटत दुसरं कोणी विचारावं असं. राम यायला लागला. चला आता एवढं लवकर येतो काम तर बाकी. तुम्ही डायरेक्ट आले ना. मी घाबरले ना. बाई सामान का टेकू माझं? इथं टेकवा ना. कुठं टेकू? इथं टेकवा. एवढं काय का सामानात? साहित्य बसा. तुम्ही वर्षापासून बिझनेस करता ना हा? हो तेच म्हटलं तुमच्याशी ओळख नव्हती. पण मग माझ्या नवऱ्याने नंबर दिला. म्हणे आहे चांगले ओळखीचे. तू करून घे. पाय चोळून घे. हात चोळून घे. नाही त्याला माहिती ना. टोटल 10-5 गावामध्ये मीच कारागिरी आहे. हा म्हणून तुम्हाला मी अर्जंटमध्ये बोलावलं. ते काय झालं थोडी मशाज करायची अंगाची. बाकी काही करायचं नाही. हा का? किती पैसे घ्याशाल? द्या काय तुम्हाला द्यायचं? तर तुमच्या अंदाजे सांगा ना. देते 200-250 रुपये देते. एवढं कमी? हा जर संपूर्ण करायला ठरले ना तर मग 1000 रुपये देते. संपूर्णच करायचे. 1000 रुपये घेऊन घ्या. चालेल ना सर. वाटलं कमी घ्या थोडेसे. हा चालेल काही नाही एवढं काय आपल्या हातच्यामुळे. हा मग चालू करायचं का सुरुवात? बाई कपडे काढा ना. कपडे बस कस काय मध्ये हात घालतो तसा मला दिसाय पाहिजे ना सगळं. साडी काढायची का? दिसाय पाहिजे ना मला दिसायला. तुम्हाला मशाज घ्यायची. तुम्हाला काय दिसायचंय? माझा कपडे धरून कशी काय मॅसेज करायची? मला कपड्यावरूनच करायची ना. बाई सगळं मागून जाईन. नाही अशीच करा कपड्यावर. दुसरा ड्रेस घालते मी. हा का? हा ये गाऊंड गाऊंड नाही वापरत ना मी. म्हणजे गाऊंड मध्ये ना कुणीकडे हात फिरवता येतो मधून ते मोकळं राहतं ना. गाऊन नाही वापरत मी. त्याला गुंडी नाही नाडी नाही बेल्ट नाही. अशी कशी मशाज आहे? मशा तशी राहते ना. बाई तुला करायचं म्हणलं तुला सगळं मोकळं करावं लागतं. काय पायाकून हाताकून मणक्याकून पाठीकून सगळं तुम्ही चोळून द्यावं लागेल ना. हा जास्त तुला रकोडं लागत. कमरेत लागत ना. ते जास्त वाकून बाई तुला लग्नच करावं लागणार आता. काय लग्न
लवणं म्हणजे मग ते शिरदार आहे ना इथं होतं ना. हा हा मग तुम्ही तिकडं चला. कशाला ते पाहून घेतो ना मी. तिथंच पहा ना तुम्ही तिथं काय येडा पाहताय? कसं काय पाहणार आहे. मग तुम्ही हाईट कमी होती हाईट मग लवणं काय म्हणजे मग मला ते पाहावं लागेल ना कुठं गॅप पडेल आहे. गॅप सांगते ना इथं पडेल आहे, इथं कमरेत दुखतंय पण पूर्ण अंगाची बॉडीची मसाज करायची मला. चला काय बाई माणूस आहे बाई. बाई काय याच्या हार्ट अटॅक असे आणि असं काय भाऊ असं खाली वाका कशाला मग मसाज करा. अहो मसाज अशी झोपून होईल ना. हा? अशी कशी मसाज झोपून मोरून करता येईन पण मग मागून मसाज कसं काय करता येईल. पण अशी कशी काय सगळं तू अशी झोपेले मग खाली मसाज कसं काय करता येईल. अहो पण मग अशी कशी काय मसाज करणार आहे. तुम्ही वाका बघती मी बरोबर करतो. बाबा बाई करा वाका खाली ओ बाबा काय मसाज करणार आहे अशी. वाकायला पटक्यान वाका थोडं खाली अजून करा वर साडी. काय ओ अशी नाही करायची मला मसाज खाली वाकन उभी राहीन काय लवणी. मग आता कसं काय करणार मसाज. लवणी म्हणजे काय अगं अशी अशी एकदम अशी राह एकदम अशी. पण अशी कशी मसाज. हा मग तेव्हा मला जवळ मसाज करा बरोबर कम्प्लीट. अहो बाबा ही काय मसाजची पद्धत आहे का. आम्ही करतो आम्हाला माहिती आहे ना. तुमची पद्धतच वेगळी मसाजची. हा नको मला नाही करायची अशी मसाज मी अशीच बरी. अगं करून घ्या आलं तर अहो, दुसरी पद्धत पहा ही पद्धत नाही जमणार मला. आलेलं चान्स सोडू नको. अहो पण ही पद्धतच नाही जमणार मला. अशी कोणती पद्धत आहे तुमची. मी चांगल्या घरातली बाई आहे. मग चांगल्या घरातली माहिती मग कसं मग चांगल्या घरातली मग दुखत कसं काय. दुखत म्हणजे चांगल्या घरातल्या बाईचं दुखत नाही का. नाही तर मग अशी झोप अशी. हा अशी कोणती पद्धत. मग मोर करतो माझ्या मागची राहून ते फोडून करतो मग. अहो बाबा मी चांगल्या घरची बाई आहे. माझा नवरा झोडील मला त्यांनी सांगितलं विश्वासाने म्हणून तुम्हाला बोलावलंय. अगं तुझ्या नावर जवळ घेऊन झाले तो म्हणा माझ्या नावात नाही माझ्या तुम्ही करून द्या. काय म्हणतात लवणं काय होय असं काय होय. अशी काय मसाज आहे का कुठं. अहो बाई उभ्याला नाही करते. उभ्यांना का उभ्याला लवंडी होती. जाऊ दे बाबा जा तुम्ही घरी आले तसे मला नाही करायचं. नाही तर घरी कसं काय जाईन बाई माय फी दे मग. फी कशी देऊ न हात लावता. लाव का तुला मला काय हात लावत्या. मग अहो मशात दुसरी करा ना बाबा काय करू राहिले. झोप खाली चाल. खाली कशाला. माझ्या करायची कशी तुला लावून नाही नको असं नको झोपूनही नको. तुम्ही ती पद्धत म्हणता ती जमतच नाही मला ना. ती मला जमतच नाही. एक काम करा तुम्ही आले ना पैशासाठी तुम्हाला पैसे मी देते वरच्यावर हात पाय चोळून जा. व्हायचा कानाकडे बाय नाही थांब इकडे बाटली थांब. बाटली माझीच का. बाय करा बरं चला. आता उभ्यानीच का. अहो बाबा उभ्यानी कुठं होती का मशाज. मग बस खाली. बाई बाबा कोणता दिवस पाहिला मी आज. अहो बाबा तेल संपू राहिलं. अहो बाबा अंगावर कुठं तेल वाटते का बाबा तेव्हा बरं बाटली. काय मशाज करायले. ओ बाबा एक काम नका सोडा मशाज नका करू. ओ बाबा ओ बाबा सोडा बरं सोडा जा बरं उठा. का बरं? नाही उठा लवकर पैसे घ्या तुमचे पैसे घ्या. का पण नाही उठा नाही आज तुम्हाला मशाज करायला हात चोळायला लावलं का पूर्ण हात अंगात हात घालायला लावला काय. अगं सटकलं तर त्याला मी काय करू. तुमचा दरवेळेस सटकतोय जा तुम्ही उठा मला नाही फोन माझ्या करा दुसरं करताना द्या. पूर्ण अंगाला तेल होती तुझी. अशी कशी मशाज तुमचा हात दुसरीकडे चाललाय. माझं सटकलं बोलले ना त्याला मग मी काय करू. मी चांगल्या घरची बाई तुम्हाला बोट वाढायला तुम्ही परत हात अंगात घालून राहिले. अगं पण माझं इकडून करत इकडे आणायला ओ लागत. बाबा नाही हात जोडते जा. सटकला हात सटकू द्या. चटकुले मग तुमचा हात कुठं जाईल निघा उठा. असं अंगात वरती चालत कपड्यांमध्ये कधी लवणीच होय कधी वत्तानीच पड. ओ बाबा उठा उठा तुमची बॅग. त्या कांगण्याची मी मसेज केली कांगण्याची मसेज करून करतो बा ढवळा केला ढवळा. कागदाला साबणा निघा तरी निघणार नाही निघा. हा वा पैसे देऊन टाका ना मग. टाकते फोन पेला जा. नाही तर माझा हा जा. काय बाई बाबा काय ते मॉडेल कपडेच घातले नुसते माशाच्या नावाने नुसतं शंको बाय. ओ बाबा जा काय माशाच्या पुढे येऊ नका. मशाच काय ना लावून एकदाशी तुम्ही काय मला लावण्याला करू लावणं म्हणजे काय. तुम्हाला मागून केलं असतं ना काय मशाची कमराची. नका करू माझ्या नवऱ्याला सांगते बाबा मला सारखं लवणं वय काय ते लवणं काय माहिती. मला लावणार नाही मजा वाटत. तुमच्या घरीच करा लवणं इथं कोणाला नका करू. चला जाऊ का हा जा बाबा जा. पहा बघा हो बाबा जा. तुम्ही मला नाराज केलं नाराज. हा जा
सारखा लावून व्हा असं पडा लावून व्हा. ही काय पद्धत आहे का त्याची मशाज करायची? पैसे देणार आहे मी त्याला. उगाच माझ्या नवऱ्याने असं पाहिलं तर मला बोलल. मरते बाई वाय बराच बाबा आहे, जाऊ दे मरते.